सरकारला कोण मिळालं काय गेलं काय, सरकार लोकांचे पक्ष चोरणं, मतं चोरणं, SIR चोरणं आणि आता राम मंदिराचा निधी पण चोरणं, हे सगळं करायला लागले त्याच्यामध्ये. अध्यक्ष महोदय, मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, आपण खूप चांगल्या प्रकारे वागता, त्याबद्दल आपण चांगल्या प्रकारे वागता, आपण सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न करता हे मला माहिती आहे. अध्यक्ष महोदय, आपण लक्षवेधीच्या पुढे ढकलल्या. सभागृहाची पद्धत अशी आहे की आपण सभागृहाला अवगत केलं पाहिजे की बाबा 3 नंबरची लक्षवेधी मी का घेत नाहीये किंवा नंतर घेतो, 4 नंबरची लक्षवेधी आपण का घेत नाहीये, 5 नंबरची का घेत नाहीये, हे सांगितलं पाहिजे. हे सभागृहाला अवगत केलं पाहिजे अध्यक्ष महोदय, आणि आपल्याला पण सेक्रेटरीने सांगितलं पाहिजे. पण त्याही पेक्षा आज महाराष्ट्रामध्ये हाहाकार माजलेला आहे. महाराष्ट्रामध्ये खू मोठ्या प्रमाणामध्ये वादळ होतंय, पाऊस होतोय, पूल वाहत आहेत, कुठे आहेत, आणि म्हणून आम्ही काल 101 जयंतरावांनी विस्ताराने सांगितलेलं आहे. 101चा जो प्रस्ताव दिलेला आहे, आज सभागृह चालू आहे, अधिवेशन चालू आहे, काय महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही संदेश देतो, काय महाराष्ट्रातल्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी विचारतो अध्यक्ष महोदय. आणि म्हणून ही चर्चा, सरकार गंभीर नाही पण आपण शब्द दिला होता. आम्ही आपल्या वेळा या ठिकाणी सांगतोय की 101ची चर्चा आम्ही घेतोय आणि आपल्या शब्दाखातर आम्ही आमचा स्थगन प्रस्ताव मागे घेतला आणि दिवसभराच्या सभागृहाच्या कामकाजामध्ये आम्ही सामील झालो. अध्यक्ष महोदय, हा व्यक्तिगत आमचा प्रश्न नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्राशी संबंधित अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि याबाबत सरकार बिलकुल गंभीर नाही. सरकारला कोण मिळालं काय गेलं काय, सरकार लोकांचे पक्ष चोरणं, मतं चोरणं, SIR चोरणं आणि आता राम मंदिराचा निधी पण चोरणं, हे सगळं करायला लागले त्याच्यामध्ये. भास्करराव बोलतो. भास्करराव